कृष्ण हरे राम कृष्ण हरे रूप पादालोचनी रूप पादालोचनी रूप पादालोचनी रूप पादालोचनी सुख झाले हो जाजने सुख झाले हो जाजने तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल परवा सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बहुत जोग्रताची जोडी बहुत जोग्रताची जोडी मानोनी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाची आगर सर्व सुखाची आगर सर्व सुखाची आगर सर्व सुखाची आगर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे विठ्ठल बरवा तो हा माधव
राम कृष्ण हरि राम जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम संसाराची अंगी अवघीच व्यसने संसाराची अंगी अवघीच व्यसने संसाराची अंगी अवघीच व्यसने संसाराची अंगी अवघीच व्यसन आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आता हे जोळे झाले त्रिभुवन आता हे जोळे झाले त्रिभुवने विषमधोनी सांडिले विषमधोनी सांडिले आता हे जोडे झाले त्रिभुवन आता हे जोडे झाले त्रिभुवन ब्रह्मपुरी वास करणे अखंड ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखिजे तोंड विटाळाचे न देखिजे तोंड विटाळाचे आता हे सोवळे झाले त्रिभुवन आता हे सोवळे झाले त्रिभुवन तुका म्हणे आम्हा एकांताचा वाज तुका म्हणे आम्हा एकांताचा वाज ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा आता हे जोडे झाले त्रिभुवन आता हे जोडे झाले त्रिभुवन विषमधोने सांडिल्या विषमधोने सांडिले आता हे जो
सोवळे झाले त्रिभुवने माधवाने झाले याले झाले याले आता येतो झाले त्रिभुवन आता येतो झाले त्रिभुवन विठोबार घुमाई कुमार कुमार विठोबार घुमाई कुमार कुमार विठोबार घुमाई कुमार कुमार विठोबार घुमाई कुमार विठोबार कुमार घुमाई कुमार विठोबार कुमार घुमाई कुमार विठोबार कुमार घुमाई कुमार विठोबार घुमाई कुमार विठोबार घुमाई कुमार विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई संसाराचे अंगे अवघीच व्यसने संसाराचे अंगे अवघीच व्यसने संसाराचे अंगी अवघीच व्यसने संसाराचे अंगी अवघीच व्यसने संसाराचे अंगे अवघीच व्यसने संसाराचे अंगे अवघीच व्यसने संसाराचे अंगी अवघीच व्यसने संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आता हे सोवळे झाले त्रिभुवन आता हे सोवळे झाले त्रिभुवन कीर्तने शुद्ध झालो आम्ही या कीर्तने शुद्ध झालो माता हे सोहळे
मधुनी शालिनी सा Hare
चालू कार्यक्रमामध्ये डिस्टर्ब करू नका इकडे येऊन. विढाला 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 हो. संसाराचे अंगे उघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोळे झाले त्रिभुवन विषमधोनी सणिले. ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखिजे तोंड विटाळाचे. आता हे सोळे झाले त्रिभुवन विषमधोनी सांडिले. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मे ब्रह्मरस सेव सदा. आता हे सोळे झाले त्रिभुवन विषमधोनी सांडिले. पांडुरंगा गुरु प्रथमान मना. पांडुरंगा गुरु प्रथमान मना. दुसरे चरण संताची. हो. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजे सद्गुरु दास दुका. थोडा बेसवा. समचरण सरोजन सांद्रेला मुदाभं जगन्निहित पाणे मंडनं मंडनाना. तरुण तुलसी माला कंधरं कुंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचर. ध्यान मूलम गुरुर्मूर्ते पूजा मूलम गुरुपदम. मंत्र मूलम गुरुर्वाक्यम मोक्ष मूलम गुरुकृपा. गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यतानं. कराले सितं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिरां. शुचिः शीलः समुदक्ष सप्रतापे जितेन्द्रियम्. तम नारायणगिरिं वंदे सच्चिदानंद विग्रहं. योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज पुण्यतिथीच्या निमित्ताने चिंचपूर ते श्री क्षेत्र गोदावरी धाम बेटसराला पायी दिंडी 16 वर्ष 12वा आहेत. सद्गुरु गंगागिरी महाराज भक्त मंडळ, समस्त भजने मंडळ, समस्त ग्रामस्थ, चिंचपूर तरुण मंडळ, ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, भजने मंडळ, गायक वादक मंडळ, सर्व महाराज मंडळ, सर्वांना धन्यवाद. सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जो पायदिंडी सोहळा आहे, या पायदिंडी सोहळ्याचं या ठिकाणी समापन सांगतेच्या निमित्ताने ही कीर्तन सेवा आहे. कार्यक्रम दिवसा घेत जा, रात्री कार्यक्रम करीत नाही. तुम्ही नियम तोडता. बाकीचे लोक मागतात मग रात्री कार्यक्रम. आणि बाकीच्या महाराज लोकांचं आज सारखं आमचं नाही सूर्योदयापर्यंत झोपणं म्हणून. रात्री किती वाजता झोपलं तरी पहाटे 4ला उठावं लागतं, हा नियम असतो. आणि त्या नियमामध्ये अडथळे निर्माण होतात रात्रीचे कीर्तन केले म्हणजे. शक्यतो कार्यक्रम हा दिवसच आपण करीत जावा. विठाला 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 पायदिंडी सोहळा 12 वर्ष आहे. पायदिंडी सोहळ्याचं 12वं वर्ष आहे. सद्गुरु गंगागिरी महाराजांची पुण्यतिथी यावेळेला झाली 121वी पुण्यतिथी झाली. या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपला गावातून पायदिंडी सोहळा जातो. त्या निमित्ताने असणारा सेवेचा योग आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तुकोबारा आहे
परमार्थाची असणारी स्थिती यातून व्यक्त करतात. सरळ अर्थ आहेत की संसार हा व्यसनरूप आहे. संसार म्हणजे संपूर्ण व्यसनच आहे ते, आणि यातून शुद्धीकरण होतं ते कीर्तनाने होतं. आम्ही कीर्तनाने शुद्ध झालो, आणि आपण शुद्ध झालं म्हणजे सगळं जगत शुद्ध होतं. म्हणून सारं त्रिभुवन हे विश्व आम्हाला सोवळं झालं, पवित्र झालं, शुद्ध झालं. विषमता आमची संपली आणि आम्ही एकांतात राहतो, ब्रह्मानंदामध्ये राहतो, ब्रह्मपुरीत वास करतो. या ब्रह्मपुरीमध्ये दुःखरूपी विटाळ, अपवित्रतारूपी विटाळ नाही आहे. आणि एकांतात जो प्राप्त होणारा आनंद आहे, तो ब्रह्मानंद आहे, तो आम्ही सेवन करीत असतो. अशा प्रकारचा सरळ अर्थ आहे. या ठिकाणी तुकोबारांनी सांगितलं संसार हा व्यसनरूप आहे. संसार म्हणजे काय? संसार शब्दाचे अनेक अर्थ अनेक ठिकाणी पाहायला मिळतात, वेगवेगळे अर्थ पाहायला मिळतात. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी मीमांसकांचा मत मांडताना एके ठिकाणी संसार शब्द वापरला. म्हणती संसारी जन्मिजे, यज्ञादिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. विषयी भोगी माणसा करता सांगितलं त्यांनी संसारात जन्माला यावं, यज्ञादिक कर्म करावे आणि मग स्वर्गसुख भोगावं. मग यज्ञादिक कर्म कुठं होतात? यज्ञादिक कर्म स्वर्गात नाही, यज्ञादिक कर्म वैकुंठात नाही, यज्ञादिक कर्म कैलासात नाही. मग यज्ञादिक कर्म आहे भूलोकामध्ये. म्हणजे या ठिकाणी संसार शब्दाचा अर्थ भूलोक असा होतो. संसारी जन्मीजे यज्ञादिक कर्म कीजे, आणि मग इथून स्वर्गात जायचं आहे, असं मीमांसकांचं मत आहे. इथं संसार शब्दाचा अर्थ झाला मृत्यूलोक, भूलोक. योग वासिष्ठामध्ये चित्ताला संसार म्हटलेला आहे. चित्तम एवही संसारः यत् प्रयत्नेन शोधयत. चित्त हा संसार आहे. हा संसार सगळा चित्तात भरलेला आहे. चित्तात जे आहे ते संसारात आहे, संसारात आहे ते चित्तात आहेत. मग चित्तच संसार आहेत, संसाराने चित्त भिन्न नाही आहेत. मग चित्तम एवही संसारः यत् प्रयत्नेन शोधयेत. प्रयत्नपूर्वक शोधून पहा. वशिष्ठ मुनी सांगतात चित्तच संसार आहे. इथं संसार शब्दाचा अर्थ वशिष्ठांच्या दृष्टीने चित्त असा होतो. तुकोबारा एका ठिकाणी संसार शब्द वापरतो. संसार करिता म्हणते हा दोषी, टाकिता आळसी पोटपोसा. इथं संसार शब्द हा घरदार बायका मुला संबंधी असणाऱ्या आसक्तीला उद्देशून आहे. बरं का, काही लोक संसारात इतके रंगलेले असतात, त्यांना जर आपण चला कीर्तनाला, चला प्रवचनाला, चला सप्ताहाला, चला दिंडीला, तो म्हणतो नाही हो, तुम्हाला समजत नाही का माझ्या मागे किती काम आहेत, मला वेळ आहे का हो, जेवायला वेळ नाही. लोक म्हणतात याचं पाप याला इकडं कसं येऊ देईल बरं, याला कधी परमार्थ सुचायचं, असंच मरेला काम करून करून. संसार करते म्हणते दोषी. आणि एखादा संसाराचा त्याग करून जर गावोगावी परमार्थ करीत हिंडू लागला तर टाकीता आळसी पोटपोसा. घरी काम धंदा करायचा जीवावर येतो म्हणून फिरतात टाळकुटीत गावोगावी. बघा आता जो घरदार सोडून हिंडतोय त्याला म्हणतात फिरतायत, काम धंदा करायचा जीवावर आला टाळकुटीत फिरतायत. आणि जो परमार्थात येत नाही त्यांना त्याचं पाप इकडे येऊन देत नाही. हे जगाची रीत आहे. तैसा हा लौकिक कदा राखवेना पतित पावना देवराया. संसार करिता म्हणती हा दोषी टाकीता आळसी पोटपोसा. या ठिकाणी जो संसार शब्द तुकोबाऱ्यांनी वापरला तो घरदार बायका मुला संबंधी असणाऱ्या आसक्तीला उद्देशून वापरलेला आहे. आद्य शंकराचार्य संसार शब्द वापरतात इह संसारे.
शंकराचार्यांच्या दृष्टीने जन्म मरण हाच संसार आहे. पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनं पुनरपि जननी जठरे शयनं पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनं पुनरपि जननी जठरे शयनं इह संसारे खलु दोषारे कृपया पारे पाहि मुरारे कृपया पारे पाहि भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ़मते प्राप्ते संनीते मरणे नहीं नहीं रक्षते दुग्रेन्द्र पुनरपि जन्मं पुनरपि मरणं पुनरपि जनने जठरे शयनं इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम मूढ़मते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षते डुक्रं करणे नहि नहि रक्षते डुक्रं करणे. पुनरपि जन्मं पुनरपि मरणं पुनरपि जनने जठरे शयनं इह संसारे. शंकराचार्यांनी संसार शब्दाची व्याख्या केली. जन्म मरण हा संसार. संसार म्हणजे जन्म मरण. व्याकरण दृष्टिकोनातून संसार शब्दाचा अर्थ आहे सम्यक सरतेती संसार, हा जो सतत सरकत चालला तो संसार, जो स्थिर नाही आहे, सरकत चाललाय. कोपेत राहत होता, पत्रा बांधला, पुढे सरकला. पत्र्यात राहत होता, बंगला बांधला, पुढे सरकला. बंगल्यापुढं गाडी आली, आणखी पुढे सरकला. बँकेची जप्ती आली, पुन्हा मागे सरकला. कधी पुढे सरकतो, कधी मागे सरकतो, सरकतच राहतो. तो संसार आहे. सम्यक सरतेती संसार. संसार म्हणजे परिवर्तनशीलता, सतत बदलणारा संसार असतो. पिढी बदलली, विचार बदलले, नाही का, बदलणारा संसार. पूर्वीच्या काळात 50-60 वर्ष मागे जर गेलो तर म्हातारे 50-100 एकर जमीन दिली, ज्वारी पेरून एकरी 2 पोते झाली तरी 100 पोते म्हणजे 5 खंड्या ज्वारी. वळायला लागायच्या चाऱ्याच्या, त्याच्यात भागायचं. बैला गरजा नव्हत्या फार. पण त्या 50 एकरवाल्याला 5 मुलं झाली, आली 10-10 एकर. 10 एकरवाल्याला 3 मुलं झाली, आली 3-3 एकर. 3 एकरवाल्याला 2 मुलं झाली, आली 1.5-1.5 एकर, नाही का. आता ती 50 एकराची शेती म्हणजे ती फेट्यावाल्याची शेती, नंतरची 10 एकराची शेती म्हणजे टोपीवाल्याची शेती, नंतरची 3 एकराची 1.5 एकराची म्हणजे बोडघ्याची शेती. आता बोळखा जर त्या फेट्यावाल्यासारखी शेती करायला उपवाशी मरल. हेच परिवर्तन, यालाच संसार म्हणतात. संसार शब्दाचा अर्थ आहे ज्याच्यात सतत परिवर्तन, जो स्थिर नाहीये, जो चंचल आहे, अस्थिर आहे, आणि जो दुःखाला कारण आहे. दुःखालयम अशाश्वतम गीतेमध्ये सांगितलं. हा संसार कसा आहे, अशाश्वत आहेत. आणि जी गोष्ट अशाश्वत असते ते दुःखाला कारण असते. कधीतरी आज जरी तुम्हाला सुख वाटत असेल, खूप कमवलं, कष्टाने कमवलं, काही हरकत नाही, पण एक दिवस सोडून जावं लागणार आहे. दुःखच आहेत ना. साथ देती नहीं हो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का.
क्या भरोसा है इस जिंदगी का। किसी का साथ देते किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं हो किसी का, साथ देती नहीं हो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। साथ देते नहीं किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। क्या जीवन की प्रक्रिया हाथों में लिया नहीं तेरा घास, माझं कसं होईल म्हणतो, कसं होईल कशाला विचार करतेस। मुर्दे को हरि देत है लकड़ी कपड़ा आग, जीवित नर चिंता करे उसका बळा भा, कबीर महाराज सांगतात। मुर्देला सुद्धा चिंता करायची गरज नाही, लाकडं आणणारे तयार, बांबू आणणारे तयार, सुतळी आणणारे तयार, कापड आणणारे तयार, मळका आणणारे तयार, गौऱ्या आणणारे तयार, आग लावणारे तयार, फक्त मोरून पा। मुर्दे को हरि देत है लकड़ी कपड़ा आग, जीवित नर चिंता करे उसका बड़ा भार। मुर्द्याला चिंता करायची गरज नाही तर जिवंत माणसाने का चिंता करावी। संसाराची आसक्ती या जीवाला चिंता करायला लावते आणि संसार हा व्यसन रूप आहे। व्यसन म्हणजे काय? अनावश्यक गोष्टींना अत्यावश्यक मानणं म्हणजे व्यसन। ज्याची काही आवश्यकता नाही आहे पण ती अत्यावश्यक बनलेली आहे त्याला व्यसन म्हणतात। विठाला काही ठिकाणी 7 प्रकारची व्यसनं सांगितली। द्युतंच मांसंच मदिराच वेश्या मृगयार्थ चौर्यं परदार सेवा एतानि सप्त व्यसनानि लोकी घोराति घोरं नरकं नयाति। द्युतंच मांसंच मदिराच वेश्या मृगया चौर्यं परदार सेवा हे 7 व्यसन सांगितले। द्युत मांस, मदिरा, चौथे वेश्या, मृगया म्हणजे शिकार करणे, हिंसा करणे, चौर्य म्हणजे चोरी करणे आणि परस्त्रीगमन, ही 7 व्यसन सांगितली। एतानि सप्त व्यसनानि लोके घोराति घोरम नरकम नयाति, अति घोर नरकात घालणारी 5 व्यसन आहेत। तो धर्मराजा बहुपुण्य राशी का दूत खेळे दुर्योधनासे। हरो निकांता केली उपाधी विनाश काले विपरीत बुद्धी। धर्मराजा दूत खेळे विनाश काले विपरीत बुद्धी, काय परिणाम झाला? एखादा मूर्ख भजने विक्षेप हेची पै मरण, भजनामध्ये विक्षेप हे मरण आहेत। भजनामध्ये विक्षेप आणणं हे उचित नसतं। काही लोक मध्ये दर्शन चालू कीर्तनामध्ये लोक तुळी तुळी देतात, इकडे येतात दर्शन घेण्याकरता। किती लोकांचं लक्ष आपल्याकडे जातं बरं। आपण पुण्य करण्याकरता तो पाप करतो। ज्यावेळेला आपण इकडे येतो त्यावेळेला अनेकांचं लक्ष विचलित होतं, दुसऱ्याचं लक्ष विचलित करणं याच्यासारखं कोणतंच पाप नाही आहे। म्हणून मागून आलेल्या लोकांनी चालू कीर्तनात दर्शनाला सुद्धा कधी पुढे येऊ नये, मागे आलं तर मागच बसावं। विठाला विठाला हो, धर्मराज द्युत खेळले, काय परिणाम झाला? 12 वर्ष वनवास भोगावा लागला। वनवास भोगणं विशेष नाही आहे, पण स्वतःच्या पत्नीला भर सभेमध्ये कोणीतरी आपल्या डोळ्यासमोर नग्न करतंय, यापेक्षा भयंकर दृश्य काय असू शकतं? आपण कल्पना करू शकतो का?
आपली पत्नी आहेत. सभेमध्ये कोणीतरी आपल्या डोळ्यासमोर आपल्या पत्नीला नग्न करतंय. कशाचे परिणाम आहेत? जीवनामध्ये काही थोडीफार चूक झाली त्याचे परिणाम जेव्हा समोर येतात. धर्मराज द्यूत खेळले, संपूर्ण राज्य तर हरलेच, परंतु हरोनिकांता केली उपाधी, विनाशकाले विपरीत. पत्नी सुद्धा डावावर लावली. ज्यांना आपण धर्मराज म्हणतो, पत्नी डावावर लावण्याची वस्तू आहे का? दुःशासनाने भर सभेमध्ये द्रौपदीला ओढून आणलेलं आहे. ते अशा अवस्थेत की द्रौपदी त्यावेळेला रजस्वला अवस्थेमध्ये होती. अशा अवस्थेमध्ये सर्वसामान्य मनुष्य स्पर्श करीत नाही. अशा अवस्थेत भर सभेमध्ये आणि वस्त्र ओढून नग्न करण्याचा प्रयत्न होतोय. उघड्या डोळ्याने पाहावं लागतंय. झालेली चूक, द्यूताचे परिणाम. शेवटी भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य सगळे खाली मान घालून बसलेले होते. परिणामी द्रौपदीचे डोळे पाणवलेले होते. पांडव देखील काही करू शकत नव्हते, कारण चूक झालेली आहेत, हरलेले आहेत, दास बनलेले आहेत दुर्योधनाचे. शेवटी भगवंताला हाक मारावं लागले. कोठे गुंतलासी वर्गचरा, कोठे गुंतलासी वर्गचरा, कोठे गुंतलासी वर्गचरा, कोठे गुंतलासी वर्गचरा, कोठे गुंतला असे द्वारकेच्या, वेळ का सखया लावेला. हाक मारली शेवटी. द्रौपदी संकटी वस्त्र पुरवले, धावत्वा घातले गजेंद्रास. दूत दुसरे मांस भक्षण. मांस हा माणसाचा आहार नाही आहे. आम्हाला शालेय शिक्षणामध्ये खूप चुकीचं शिकवलं जातं की पूर्वी मनुष्य जंगली होता, नंतर त्याला कळायला लागलं. जंगली माणसं तर मूर्ख बाबाच्या पोटी शहाणा कसं काय जन्माला आला. जंगलात राहणारी जात होती ती आजही आहेत. सगळेच लोक जंगली नव्हते, जंगली काही लोक होते. भगवंताने सृष्टी निर्माण केली, ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. ब्रह्मदेव काय माकळ होता का? वानर एक जात आहे, ती पूर्वी होती आजही आहेत. आदिवासी जात आहे, पूर्वी होती आजही आहेत.
मनुष्य हा सृष्टी उत्पन्न झाल्यापासून विकसित आहे. म्हणून वानरापासून मानवाची उत्क्रांती जे आपल्याला शिकवलं, डार्विनचा सिद्धांत शिकवला जातो. डार्विनचा सिद्धांत नाही, तो डार्विनचा एक तर्क आहे आणि त्याही काळात तो मान्य झालेला नाही आहे. अमान्य गोष्टी चुकीच्या पद्धतीने शालेय शिक्षणामध्ये शिकवल्या जातात. तात्पर्य, मांस हा माणसाचा आहार नाही. मांसाहारी आणि शाकाहारी जे प्राणी आहेत ना, दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांची लक्षणं जी आहेत ना, ते तुम्हाला सांगतो, लक्षात येईल. मनुष्य शाकाहारी का मांसाहारी आहेत. शाकाहारी प्राणी जे असतात ना, ते मांस खात नसतात. शाकाहारी प्राण्याचे दात सपाट असतात आणि मांसाहारी प्राण्याला सुळे दात असतात. माणसाला सुळे दात आहेत का सपाट दात येतो? मग गोळ्याचे सपाट दात आहेत, गाढवाचे सपाट दात आहेत, बैलाचे सपाट दात आहेत. ते मांस खातात? गाढवा दातावर मांस खातो का? गाढव सुद्धा नियम पाळतो. सपाट दात असणारे प्राणी हे मांस खात नसतात. मांस खाणाऱ्या प्राण्यांचे सुळे दात असतात. हा नैसर्गिक बदल सांगतो मी. सपाट दात असणारे प्राणी जे शाकाहारी प्राणी ओठाने पाणी पितात, मांसाहारी प्राणी जिभेने पाणी पितात. मांजर, कुत्रा पाणी पिताना तुम्ही पाहिलं असेल जिभेने पाणी पितात. वाघाला पाणी पिताना पाहिलं असेल जिभेने पाणी पितो. आणि शाकाहारी प्राणी ओठाने पाणी पितात. मांस ओठाने पितो का जिभेने पितो? तुमच्याकडे कसे काय पितात? ओठानेच पितात ना. मांसाहारी प्राणी हा दररोज खात नसतो बरं का. दररोज कोण शिकार भेटते त्याला. एकदा शिकार भेटल्यानंतर आणि काय ते मांस पचायला काय ते 12 तासात पचत नसतं. ते कच्चं मांस, शिजलेला मांस सुद्धा लवकर पचत नाही. मांस खाणाऱ्याला विचारा लवकर पचतं का ते. ते कच्चं मांस ज्यांनी खाल्लं ते लवकर पचेल का? त्याला 5-5, 6-6 दिवस लागतात पचायला. एकदा खाल्लं तर दररोज खात नसतात ते. पण शाकाहारी प्राणी दिवसातून कितीतरी वेळ खातो. गाय बघा दिवसभर चरत राहते, बकरी दिवसभर चरत राहते, शाकाहारी आहेत. माणूस सुद्धा दिवसातून कितीतरी वेळ खातो, काही ना काही खातच राहतो. हे शाकाहारी प्राण्याचे लक्षण आहेत. मांसाहारी प्राणी असं 17 वेळा खात नाही. एकदा खाल्लं तर 4-4, 8-8 दिवस खात नाहीत. त्याला काही दररोज शिकारही मिळत नाही. नेहमी खाणारा प्राणी हा शाकाहारी वर्गातला आहे, मांसाहारी वर्गातला नाही आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, अनेक लक्षणं आपल्याला मांसाहारी आणि शाकाहारी प्राण्याची पाहायला मिळतील. की मांसाहारी प्राण्याचा जेव्हा जन्म होतो, जन्मानंतर काही दिवसानंतर डोळे उघडतात बरं का. आपण पाहिलं असेल मांजरीच्या पिलाचे जन्मल्याबरोबर डोळे उघडलेले नसतात. कुत्र्याच्या पिलाचे जन्मल्याबरोबर डोळे उघडलेले नसतात, काही दिवसानंतर उघडतात. वाघाचे सुद्धा तसंच आहे. जे मांसाहार करणारे प्राणी आहेत ना, त्यांचे जन्मतः डोळे उघडे नसतात आणि शाकाहारी प्राण्याचे मात्र जन्मतः डोळे उघडे असतात. हरिण असेल, बैल असेल, हे जेवढे शाकाहारी प्राणी आहेत. माणसाचं कसं काय बरं? जन्मतः असतं का जन्मानंतर होतात? काही दिवसानंतर जन्मताच आहेत ना. म्हणजे निसर्गामध्ये जे शाकाहार आणि मांसाहाराचं वर्गीकरण आहे, माणूस कोणत्या प्रकारामध्ये बसतो हे जर आपण पाहिलं तर लक्षात येईल. मांसाहारी आणि शाकाहारी प्राण्याचं दोघांमध्ये फरक असा असतो की मांसाहारी प्राण्यात जर मोठं आतळं असतं, बघा शरीरातली अंतररचना सांगतो मी तुम्हाला. मांसाहारी प्राण्याचे मोठं आतळं असतं ते 8 ते 9 फूट लांबीचं असतं आणि शाकाहारी प्राण्यांचं मोठं आतळं ते 30 ते 35 फूट लांबीचं असतं. याच्या शरीराची अंतररचना सुद्धा वेगळी आहे. आणखी मांसाहारी प्राण्यामध्ये आणखी एक प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. आपण कधी पाहिलं असेल, मांजरीने उंदीर खाल्ल्यानंतर ते उलटी वमन करीत असते, वकत असते. मांस भक्षण केल्यानंतर त्याचा अर्क शोषून बाकीचं वमन करण्याची प्रक्रिया मांसाहारी प्राण्यात आहे. तशी वमनाची प्रक्रिया शरीरात नाही आहे माणसाच्या. ही सुद्धा नैसर्गिक भिन्न प्रक्रिया आहे. आणखी एक प्रक्रिया, शाकाहारी प्राण्याला घाम येतो, मांसाहारी प्राण्याला घाम येत नाही. घोड्याला घाम येईल, बैलाला घाम येईल, कुत्र्याला घाम येणार नाही, मांजरीला घाम येणार नाही. बघा तुम्ही बारीक लक्ष करून.
मांसाहारी प्राण्याला घाम येत नसतो, शाकाहारी प्राण्याला घाम येतो. निसर्गामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांचं जे वर्गीकरण आहेत हे भिन्न भिन्न आहेत. त्यांची शरीराची अंतररचना भिन्न आहेत, त्यांच्या खाण्याच्या प्रक्रिया भिन्न आहेत, त्यांच्या पचण्याच्या प्रक्रिया भिन्न आहेत. आपण शिजून शिजून कमजोर करून मग खातो तरी पण ते लवकर पचत नाही, कारण ते मांसाहार मनुष्याच्या आहारात बसत नाही. म्हणून मांस हे सुद्धा एक व्यसन आहे. द्युतंच मांसंच मदिरा, मदिरा म्हणजे दारू, मदिरा प्राशन करू नये महाराज. कबीर महाराज वर्णन करतात, बंदे हुशार रहे नाबे साहेब राजी रखनाबे, बंदे हुशार रहे नाबे साहेब राजी रखनाबे, बंदे हुशार रहे नाबे साहेब राजी रखनाबे, बंदे हुशार रहे नाबे साहेब राजी रखनाबे. दारू गांजा मत पियो यारो अक्ल गुम हो जाती है, दारू गांजा मत पियो यारो अक्ल गुम हो जाती है, दारू गांजा मत पियो यारो अक्ल गुम हो जाती है, दारू गांजा मत पियो यारो अक्ल गुम हो जाती है. अपने पलों का दाम खर्च कर, अपने पलों का दाम खर्च कर, मुंह में मिट्टी आती बंदे हुशार रहना बे साहेब राजी रखना बे, हुशार रहना बे साहेब राजी रखना बे, बंदे हुशार रहना बे साहेब राजी रखना बे, बंदे हुशार रहना बे साहेब राजी रखना बे. दारू गांजा मत पियो यारो अक्ल गुम हो जाती है, अपने पलों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. अक्कल गुम हो जाती है. आपल्या गावात नाही म्हणत जे पिणारे, काही काही नमुने समजतात अपवाद म्हणून. मदिरा दुतंच मांसंच मदिराच वेश्या. मृगया म्हणजे शिकार करणे, चौर्यम म्हणजे चोरी करणे, आणि परदार सेवा परस्त्रीक म्हणजे 7 व्यसन सांगितले. हे 7ही व्यसन या जीवाला नरकात घेऊन जाणारे असतात. पण असे अनेक व्यसन आहेत. नवे नवे हा सगळा संसार व्यसनरूपच आहेत. महाराजांनी सांगितलं संसाराच्या अंगी सर्व व्यसनच व्यसन आहेत, आणि यातून शुद्ध होण्याकरता भगवत चिंतन आहेत. आम्ही या कीर्तनाने शुद्ध झालो असं महाराज प्रथम चरणामध्ये सांगतात. संसाराचा अवघीचा व्यसने, संसाराचा अवघीचा व्यसने, संसाराचे अवघीचा व्यसने, संसाराचे अवघीचा
रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि 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 जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय हरि जय हरि जय हरि जय हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा संसाराचे अंगे उगीच व्यसन आम्ही या कीर्तने सिद्ध झालो विढाला विढाला हो श्री क्षेत्र चिंचपूर ते श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सराला पायी दिंडी सोहळा सांगतेच्या निमित्ताने योग आहे समस्त ग्रामस्थ चिंचपूरकर. चिंचपूर हे बेटाशी जोडलेलं आहे, बेटाशी निष्ठावान असणारं गाव आहे आणि योगदानाचा प्रसंग ज्या ज्या वेळेला येतो त्या त्यावेळेला चिंचपूर हे कुठेही मागं राहत नाही. कुठल्याही बाबतीत योगदान असो, मग आर्थिक योगदान असेल तरीसुद्धा चिंचपूर हे गाव इतर गावांच्या तुलनेत पुढंच असतं. तेवढी आपली एक निष्ठा आहे, श्रद्धा आहेत. नेहमी बेटाच्या कुठल्या न कुठल्या निमित्ताने संपर्कात आपली मंडळी राहतात आणि आज आमच्या शिवाजीराजेंची पुन्हा आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
फार मोठी कळकळ त्यांची असायची. तर अशा प्रकारे त्यांच्यानंतरही बाकीचे सर्व लोक आहेतच. नेहमी बेटाच्या संपर्कात राहणं, कुठल्या न कुठल्या निमित्ताने सेवा देणं, योगदान करणं, अशा प्रकारचं कार्य आपलं सतत ग्रामस्थांचं चालू असतं. म्हणून समस्त ग्रामस्थ चिंचपूरकरांना पुन्हा धन्यवाद देईल. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विढाला 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 संसाराचे अंगी अवघीच व्यसन आहे. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संसार हा व्यसनरूप आहे. संसार म्हणजेच व्यसन. व्यसन म्हणजे आवश्यक. संसार इतका आवश्यक वाटायला लागला की संसाराशिवाय आपण जगूच शकत नाही अशी भावना निर्माण होणं म्हणजे संसाराचं व्यसन आहे. एक पारधी होता, पोपट पकडायचं. एक तळं होतं, त्या तळ्याच्या तीराला एक आंब्याचं झाड होतं आणि तिथं कैऱ्या खाण्याकरता पोपट यायचं. या पारध्याने काय केलं, एक दोरी आणली आणि काही नळे आणले. त्या नळीचे तुकडे तुकडे केले 6-6 इंचाचे, अर्धा इंचापेक्षा कमी नळी किंवा अर्धा इंच नळी म्हणून. त्या नळी जी 6-6 इंचाचे तुकडे केले ते त्या दोरीत ओवले. ती दोरी दोन्ही फांद्यांना बांधून ठेवली. एक पोपटाला उडत उडत त्या दोरीवर बसला, म्हणजे नळीवर बसला आणि त्या पोपटाच्या वजनाने ते नळी फिरली. 6-6, 8-8 इंचाचे तुकडे होते ते. त्या नळीवर बसले, ते फिरले. ते त्या पोपटाने पाहिलं वर आकाश दिसते. त्याला वाटलं आकाश, जमीन कुठे? त्याने खाली डोकावून पाहिलं. खाली होतं पाणी. पाणी स्वच्छ होतं, स्थिर होतं आणि त्यामुळे त्या पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसत होतं आकाशाचं. तो पोपट विचार करतो, वर आकाश खाली आकाश, मग आपण कुठे आहे? घाबरतं ते पोपट. पोपट घाबरला ना हो. त्याला वाटतं आता आपली नळीच फक्त आधार आहे. नळी सोडली की आपण काही जगत नाही, कारण खाली जमीन नाही, वरही जमीन नाही. वर तर आकाश आहे, खाली पण आकाश आहेत. कारण ते प्रतिबिंब म्हणजे आकाश दिसतंय. ते पाणी स्थिर आहेत, स्वच्छ आहेत आणि त्या आकाशाचं प्रतिबिंब स्पष्ट दिसतंय. जमीन तर काही दिसत नाही आहेत. आपण कुठं आहोत तपासला गे ना. घाबरलं ते पोपट. आणि भीतीमुळं मनुष्य विवेक नष्ट होऊन जातो मनुष्याचा. वास्तविकला विवेक हवा होता की जरी जमीन दिसत नसेल तर भगवंताने पंख दिले, आपण उडत जाऊ शकतो, उडून आपण जमिनीकडे जाऊ शकतो. पण तो घाबरला आणि विसरला. त्याला वाटलं नळीच आपला आधार आहे. शेवटी तो पारधी आला आणि त्या पारध्याने त्या पोपटाला धरलं, पण पोपट नळी सोडायला तयार नाही. पकडले गेला. तात्पर्य, या संसारूपी नळीला आसक्त असणारा हा पोपट म्हणजे जीव आहे. अज्ञानाच्या अज्ञानामुळं त्याला हे कळत नाही आहे की याच्याही पुढे काहीतरी आहे. याला संसार म्हणजे सर्वस्व वाटतो. संसार म्हणजेच आधार आहेत. हा काळरूपी पारधी त्याला धरायला आलेला आहे. काळरूपी पारधी धरायला आला तरी तो संसाराला सोडायला तयार नाही. अंथरुणात पडलाय, मरणारा अशी अवस्था झालेली आहे, तरी पण शेजारचे 2 एकर विक्रीला कळाल्यावर उठून बसतो. आता घेऊन तरी काय करेल बरं? पोरं घेतील, करतील, काय करायचं? हा म्हणतो माझ्यानंतर पोरांचं कसं होईल? पोरं म्हणतात हे लवकर कधी कसं जाईल? पोरं जायची वाट पाहता पोरांचं कसं होईल? अशी असणारी संसाराची आसक्ती आहे महाराज. हे व्यसन आहे. आसक्ती म्हणजे व्यसन. व्यसनापुढे चांगले चांगले लोक फेल होतात बरं का. एक शेतकरी होता, हायवे रोडच्या कडेला जमीन होती, खूप चांगली शेती फुलवली. नेमकं त्या हायवेने कृषी मंत्री चालले होते. कृषी मंत्र्याला ती शेती खूप आवडली. कृषी मंत्र्यांनी गाडी उभी केली. कोण शेतकरी भेटावं म्हणले याला. शेतकऱ्याला भेटले. कृषी मंत्र्यांनी सांगितलं फार कष्टाळू आता आपण, किती सुंदर शेती फुलवलेली आहेत. मी कृषी मंत्री आहेत म्हणले. तुम्हाला जर काही अडचण असेल सांगा, कृषी खात्यातून मी तुम्हाला काही निधी देऊ शकतो.
आता शेतकरी हाय थोडा व्यसनीच होता. सकाळी सकाळी आला याला तंबाखूची तलप. म्हणजे साहेब ते काय झालं, मी सकाळी घाईत आलो ना, तंबाखू आणली चुनाच करायला म्हणले. आता एवढे मोठे कृषी मंत्री प्रसन्न झाले, काहीतरी काही मागून घ्यायचं, तुम्हाला तंबाखू आणली चुनाच घरी जायला. कारण त्यावेळेला त्याला तंबाखूचे तलप लागलेले होते. अशा वेळेला मनुष्य विवेक नष्ट होतो. संसारामध्ये सुद्धा अशाच प्रकारे मनुष्य या संसारामध्ये आसक्त होऊन विवेक आणि नष्ट झाल्यामुळे काय करावं त्याला सुचत नाही. त्या पोपटाला सुचलं नाही काय करावं, नळी सोडायला तयार नाही, पारध्याने धरलं. या संसाररूपी नळीला चिकटलेला हा जीवरूपी पोपट आहेत आणि त्याला पकडण्याकरता आलेला काळरूपी पारधी आहेत. काळरूपी पारध्याच्या हातात आलेला तरी पण तो सोडायला तयार नाही. दुसरं उदाहरण सांगतो. माकडे मोठीशी भरले फुटाने तुकोबारांनी उदाहरण दिलं आहे. एक पारधी एका झाडावर माकडं उड्या मारित होते. तिथून काही अंतरावर त्याने एक खड्डा खोदला, त्यामध्ये मडकं पुरलं, ते मडकं बुजून टाकलं, फक्त मडक्याचं तोंड उघडं ठेवलं, त्याच्यामध्ये फुटाणे टाकले आणि तो पारधी निघून गेला. एका माकडाने डोकवून पाहिलं. माकडा स्वभाव असतो डोकं डोक्यात, इकडं डोक तिकडं डोक, काही माकडं डोक्यातच असतात. तो माकडाचा स्वभाव आहे. त्या माकडाने डोकवून पाहिलं आणि तिथं ते फुटाने त्याला जिभेला सुद्धा पाणी. मग त्याने काय केलं, दोन्ही हात घातले ते फुटाने घेण्याकरता. मडक्याचं तोंड अरुंद होतं, जाताना हात सरळ गेले, पण मुठीत फुटाने आल्यावर बूट फुगली, हातच बाहेर निघेना ना. हात बाहेर निघेना, घाबरलं ते माकड, झटके द्यायला लागलं तरी हात बाहेर निघेना. त्याला वाटलं या मडक्यात कोणतरी बसलेलं आणि ते आपले हात ओढीते. शेवटी पारधी आला आणि त्या माकडाला पकडलं. हातातले फुटाने सोडून दिले असते तर हात निघले असते, पण फुटाने सुटत नाही. या संसारूपी मळक्यामध्ये विषयरूपी फुटाने आहे, त्याला जीवरूपी माकड बाळलेलं आहे. आणि त्यामुळं विवेकहीन झालेला हा जीव याला काय करावं कळत नाही. संसाराच्या अंगी अवघीचं व्यसन आहे, संसार हे त्याचं व्यसन झालेलं आहे. महाराज सांगतात, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. कीर्तनामध्ये, भक्तीमध्ये, भजनामध्ये ही शक्ती आहे की जो संसाराच्या आसक्तीपासून बाहेर निघू शकतो. संसाराच्या आसक्तीमधून बाहेर निघणारा, काढणारा परमार्थ आहेत. विटले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसला असे. अशा प्रकारची अवस्था या परमार्थाद्वारे होत असते. मग आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. ब्रह्मभूत काया होत असे कीर्तनी. या कीर्तनातला जो आनंद आहे तो स्वर्गातील देवाला मिळणार नाही महाराज. न चेंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्ती ना सुखमस्ति विरक्तस्य मदरी एकांत जीवना. इंद्राला जो सुख मिळणार नाही, चक्रवर्ती सम्राटाला जे सुख मिळणार नाही, ते सुख कीर्तनामध्ये आहे. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आम्ही शुद्ध झालो. आमच्या अंतःकरणातले विकार गेले, मन शुद्ध झालं, मन पवित्र झालं, मन निर्मळ झालं. आणि मन निर्मळ झाल्याशिवाय भगवत दर्शन होणार नाही. निर्मळ मन जन सो मोही भावा. निर्मळ मन जन सो मोही भावा. मोही का पाटा जल छिद्रन
मन जन सोमयी पावा मोहि कपट छल छिद्र न भावा. निर्मळ झाला, शुद्ध झाला, सोमयी पावा. भगवान सांगतात तो मला प्राप्त होतो. मोहि कपट छल छिद्र न भावा. आणि म्हणून सांगितलं आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. व्यसंद्र बसणारा संसार आहे, पण या संसाराच्या पलीकडे आम्ही गेलो, कीर्तनाद्वारे शुद्ध झालो. आणि आता आम्ही शुद्ध झाल्यामुळं आम्हाला सगळं जगत शुद्ध झालं. आता त्रिभुवन आमच्याकरता शुद्ध आहे, कारण विषमता आमच्या जीवनातली संपली. द्वितीय चरणामध्ये आता हे सोहळे झाले त्रिभुवन. आता हे सोहळे सोहळे झाले त्रिभुवन. आता हे सोहळे झाले त्रिभुवन. आता हे झाले त्रिभुवन. आता हे सोहळे सोहळे झाले त्रिभुवन. आता हे सोहळे सोहळे झाले त्रिभुवन. हे आता हे सोहळे झाले त्रिभुवन. आता हे सोहळे झाले त्रिभुवन. हे विषमधून विषमधून सांडिले. विषमधून विषमधून सांडिले. हे विषमधून आवाज कमी करा. आवाज कमी करा, तो कानात त्रास होतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, कानाला त्रास होणं इतकं मोठा नका करू आवाज. आता हे सोळे झाले त्रिभुवन, विषमधोनी सांडिले. हे त्रिभुवन सोळं झालं. सोळं म्हणजे पवित्र. आपली दृष्टी पवित्र झाली ना, सगळं जग आपल्याला पवित्र दिसतं बरं का. जशी दृष्टी असेल तसं जगत दिसतं. शास्त्र सांगतं अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारे त्या पदार्थापर्यंत जेव्हा जाते तेव्हा पदार्थाचं ज्ञान होतं. पदार्थाचं ज्ञान वृत्तीद्वारे होत असतं, केवळ इंद्रियाद्वारे नाही. उदाहरण आहेत श्रीमद भागवतामध्ये. एक लाव्हार धनुष्यबाण बनवण्यामध्ये इतका एकाग्र झालेला होता, त्याच्या समोरून वाजत गाजत मिरवणूक गेली. मिरवणुकीच्या नंतर एक माणूस भेटला. का तुम्ही मिरवणूक पाहिली का? म्हणले नाही. अहो वाजत गाजत गेली, तुम्ही ऐकले नाही काय? म्हणले नाही. याचा अर्थ काय झाला? समोरून वाजत गाजत गेली, पण त्याची चित्तवृत्ती जी होती ते धनुष्यबाण बनवण्यामध्ये इतकी एकाग्र झालेली होती की समोरून वाजत गाजत मिरवणूक गेले असताना देखील कान असून तो ऐकू शकला नाही, डोळे असून तो पाहू शकला नाही. काय वृत्ती तिथपर्यंत गेली नाही. म्हणजे डोळ्याने जरी एखादा पदार्थ आपण पाहिला, वृत्ती जर त्या पदार्थापर्यंत गेली नाही तर त्या पदार्थाचं ज्ञान होत नाही. वृत्ती जिथं असेल तिथंच ते इंद्रिय आपलं काम करू शकतात. मग अंतःकरणाची वृत्ती इंद्रियाद्वारे नेत्रेंद्रियाद्वारे जेव्हा पदार्थापर्यंत पोहोचते त्याप्रमाणे आणि त्या पदार्थाचं दर्शन होतं. जशी वृत्ती असेल तसं दर्शन होतं. बरं, जसं एखाद्या माणसाला दोरीवर सापाचा भास झाला. मंदांधकारामध्ये दोरी पडलेली होती, पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधारही नाही, ती होती वाकडी. त्याला वाटलं सापच आहेत. दुसरा आला तो म्हणले नाही, ही वाकडी काठी आहे म्हणले.
तिसरा म्हणला तो नाही, ही काहीतरी अशी पाण्याची धार दिसते म्हणले. प्रत्येकाला पदार्थ वेगवेगळा दिसतोय. कारण काय, पूर्ण प्रकाश नाही आहेत. पूर्ण प्रकाश असता तर दोरी स्पष्ट दिसली असती. पूर्ण अंधार असता दिसलीच नसती. पण पूर्ण प्रकाशही नाही, पूर्ण अंधारही नाही, अशा अधुऱ्या ज्ञानामध्ये भ्रम होत असतो. कोणाला दोरीचा भ्रम झाला. एक म्हणला नाही, ती माळा पडलेली आहे. एकाला ती दोरी दिसली, एकाला ती माळा दिसली, एकाला ती काठी दिसली, आणि एक माणूस बॅटरी घेऊन आला. पाहत होता ती दोरी, ती काठीही नाही, ती माळाही नाही, आणि तो सापही नाही. मग तिघांना भ्रम वेगवेगळा का झाला? तिघांनी तर सांगितलं मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पहिली दोरी आहे हो. कोणी म्हणतो मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं हे माळा पडलेली आहेत हो. हा म्हणलं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं ही काठी आहे हो. एक म्हणला मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं साप आहे हो. पण प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव का आला? तर प्रत्येकाच्या वृत्तीने बघा, नेमकं ते काय ते कोणालाच माहीत नव्हतं. पण एकाच्या मनात एकाला सापाचं स्मरण झालं, त्यामुळे त्याला सापासारखं तो आकार दिसला. एकाला माळाचं स्मरण झालं, त्याला माळीसारखा तो आकार दिसला. एकाला वाकड्या काठीचं स्मरण झालं, वाकड्या काठीप्रमाणे तो आकार दिसला. म्हणजे काय झालं, अंतःकरणाच्या वृत्तीने ते पदार्थ प्रत्येकाला भिन्न भिन्न दाखवले. आणि जशी आपली वृत्ती असेल तसं आपल्याला जगत दिसतं. मग या ठिकाणी महाराज सांगतायत, आता हे सोवळे झाले त्रिभुवन. आमचं अंतःकरण पवित्र झाल्यामुळं आता जगत आम्हाला पवित्र दिसतंय. जगतामध्ये अपवित्र पदार्थ शिल्लक राहिला नाही. विषम धो देसाने लेखन विषमता संपली, द्वैत संपलं. तुझे जवजव घडे तव संसार भय जोडे. जिथं द्वैत आहे तिथं भय असतं बरं का. भयाला कारण आहे. द्वितीयाद्वय भयम भवते. प्रल्हादाला हिरण्यकश्यपूने मारण्याचा प्रयत्न केला. प्रल्हाद का मेला नाही? प्रल्हादाला विचारलं, प्रल्हादा तुला मारण्याकरता एवढे प्रयत्न केले, तू का मेला नाही? तुला वाचवणारा कोण आहेस? सांगितलं पिताजी, तुम्ही मला पाण्यात बुडून मारण्याचा प्रयत्न केला, तुम्ही मला अग्नीत जाळून मारण्याचा प्रयत्न केला, तुम्ही मला सर्प डसून मारण्याचा प्रयत्न केला, तुम्ही मला हत्तीच्या पायाखाली तोडून मारण्याचा प्रयत्न केला, तुम्ही राक्षसांनी तलवारीने मला ठार मारण्याचा प्रयत्न केला, पण मी मेलो नाही. याचं कारण सांगू? ज्या पाण्यामध्ये तुम्ही मला बुडून मारण्याचा प्रयत्न केला त्या पाण्यामध्ये मला माझा भगवान दिसतो. ज्या अग्नीत तुम्ही मला जाळून मारण्याचा प्रयत्न केला अग्नीत देखील मला माझा भगवान दिसतो. ज्या सर्पाला डसून तुम्ही मला मारण्याचा प्रयत्न केला तो सर्प देखील मला भगवान दिसतो. ज्या हत्तीच्या पायाखाली तोडून तुम्ही मारण्याचा प्रयत्न केला तो हत्ती देखील मला भगवान दिसतो. माझा भगवान जर जलरूपाने माझ्या समोर आला तर मला बुडवेल का? माझा भगवान जर अग्निरूपाने माझ्या समोर आला तर मला जाळेल का? माझा भगवान जर सर्परूपाने माझ्या समोर आला तर मला डसेल का? माझा भगवान जर हत्ती रूपाने माझ्या समोर आला तर मला तुडवेल का? हा दृष्टीचा भेद आहे. जग संपूर्ण गुरु दिसे. दत्त भगवंताला सगळं जग गुरु दिसलं. जो जो घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण. गुरु से आले अपारपणा जग संपूर्ण गुरु दिसत. जशी दृष्टी असेल तसं जगत दिसत. आता अंतःकरण पवित्र झालं ना, जगत पवित्र झालंय. वृत्ती बदलले, दृष्टी बदलले. आता या जगात जिकडं तिकडं आनंद आनंद. आनंदाच्या लाटा उसळती, आनंदाच्या लाटा उसळती, आनंदाच्या लाटा उसळती, आनंदाच्या लाटा उसळती. माना भोरे फिरते चक्राकार, माना भोरे जगाकार. आनंदाच्या लाटा उसळती, आनंदाच्या लाटा उसळती. आनंदाच्या लाटा उसळती, आनंदाच्या लाटा उसळती. आनंदाचे डोही, आनंद तरंग, सर्व जगत आनंदमय झालंय. दुःखामध्ये दुःख देण्याचं सामर्थ्य राहिलं नाही. दुःख आमच्या काल्यानंतर दुःखही सुखरूप होऊन जातं. दुःखाचं रूपांतर सुखात होतं. आता हे सोळे झाले त्रिभुवन. विषमता संपली, द्वैत संपलं. जिथं द्वैत आहे तिथं भय आहे. प्रल्हादाने सांगितलं, त्वैच्छित दैत्यमच्छितस्य विष्णु विनाम दैत्यगणोती नास्ते.
जलेति विष्णु भुजंगेति विष्णु गजेंद्रेति विष्णु सर्वदूर भगवान आहे. सर्वदूर भगवान आहे तर तो भगवान रक्षण का करणार नाही माझं. अद्वैत बोधावर आडो झाल्याच्या नंतर दुःख संपलं महाराज, पवित्र झालं. आणि यातून मिळणार जो आनंद आहे हा ब्रह्मानंद आहे बरं का. या स्थितीत तो जिथं कुठं असेल, याचा अर्थ असा नाही की जंगलात गेला पाहिजे. जंगलात गेल्यानंतर सुद्धा भजन घडतं असं काही नाहीये. घर बांधिले डोंगरी विषया हिंडे दारोदारी, काय केला योग धर्म नाही अंतरे निष्काम. मी असे अनेक साधू पाहिलेले आहेत जंगलात राहणारे, आयुष्यात ज्यांनी ग्रहस्थी माणसाचा स्पर्श सुद्धा केलेला नाहीये, झाडपाला खाऊन राहिलेले आहेत, पण नंतर पश्चाताप केलेले आहेत. एकदा ऋषिकेशला एक महात्मा भेटले होता मला. त्यांनी परिचय विचारला. मी सांगितलं महाराष्ट्रात त्यावेळेला आम्ही बाजारात आणलो होतो, अशा अशा प्रकारचा आश्रम जिथं राहतो, आम्ही कथा कीर्तन करतो. 85 वर्ष वय त्या महात्मा, ते रडायला लागले. त्याने सांगितलं मी आयुष्यावर परमार्थ केला, म्हणजे मी काही वाईट केलं नाही. विरक्तीत राहिलो, कुठं आश्रम बनवला नाही, कोणाकोण दक्षिणा घेतली नाही, आश्रम बनवला नाही, कुठं आसक्त राहिलो नाही. पण आता वय झालंय, कुठं राहावं, एखाद्या अशा आश्रमात राहावं तर ते सेवा करावं लागते. सेवा करण्यासारखी शरीराची परिस्थिती नाही आहे. वय झाल्यानंतर शेवटी कोण सांभाळणार. जीवनभर अशा प्रकारचं परमार्थ केल्यानंतरही पश्चाताप झालेले काही लोक पाहायला मिळतात. मग त्यागही एवढा सोपा नाही आहे. केवळ घरदार सोडून जंगलात जाणं, शेवटी किती दिवस आपण जाणार, शरीरामध्ये रक्त येतो पण धावपळ करणार आहेत. पण ज्या दिवशी तुम्ही थकाल त्या दिवशी कोण आहे तुमच्याजवळ. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होत असते. वृंदावनला काही लोक राहतात, पण वय झाल्यानंतर घरी आलेले काही लोक आहेत. आयुष्यभर राहिले तिथं, पण शेवटी वय झालं, आता कोण सांभाळणार, घरी यावं लागलं. एकदा एक मनुष्य काशीला गेला मरायला. आपल्याच भागातला होता, नाव सांगत नाही. आपल्या म्हणजे कोपरगावला गेला होता तो. तो म्हणला आता मरायला काशीला, पैसा सगळं होतं, काशीला गेला मरायला, तिथंच मरायचं म्हणे काशीला. आता पण तिथं गेलं तर तब्येत सुधारली त्याची, आणि घरी भेटायला इकडे अटॅक येऊन गेला. त्याच्या भाग्यात नव्हतं काशीचं मरण. काही मरायला जातात पण तिकडं मरत नाही, इकडे येऊन मरतात. तात्पर्य आपण कुठं आहोत ते महत्वाचं नाहीये. जंगलात आहोत का तीर्थक्षेत्रात आहोत. तीर्थक्षेत्रात सर्वांचं कल्याण होतं असं म्हणावं तर तीर्थक्षेत्रामध्ये असणाऱ्या बेडक्यांचंही कल्याण व्हायला पाहिजे, मास्यांचंही कल्याण व्हायला पाहिजे, असा अर्थ नाही आहे. तीर्थक्षेत्र पवित्र असतं हे जरी खरं असलं, म्हणून सर्वांनाच कल्याणाला ते कारण आहे असंही नाही आहे. मग शरीराने मनुष्य कुठं असेल हे महत्वाचं नाही आहे. अंतकळ शुद्ध झालं, अंतकळ भगवदाकार झालं, द्वैत संपलं, आता काय राहिलं, फक्त परब्रह्म. मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगळे पांघरू हरी. विठाला विठाला आम्ही सतत त्या ब्रह्मानंदामध्ये राहतो. सेव ब्रह्मरस आवडीने, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. सेव ब्रह्मरस आवडीने, सेव ब्रह्मरस आवडीने, मोडोनी वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडोनी वाटा सूक्ष्म दुस्तर. ब्रह्मरस आवडीने, शिव ब्रह्मरस आवडीने, मोडोनी वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडोनी वाटा सूक्ष्म दुस्तर. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष,
सेव ब्रह्मरस आवडीने. आता या ब्रह्मरसाच्या सेवनामध्ये ज्या स्थानावर आम्ही आलो तो ब्रह्मानंदच आहे. आणि मग या ब्रह्मपुरीमध्ये आता वास्तव्य आम्ही करतोय, त्यामुळं सुखदुःखाचा विटाळ त्या ठिकाणी नाही आहे. तृतीय चरणामध्ये ब्रह्मपुरी वास करणे अखंड. ब्रह्मपुरी वास करणे अखंड. ब्रह्मपुरी ब्रह्मपुरीवास करणे अखंड न देखिजे तोंड विटाळाचे. इथं विटाळ शब्द जो वापरलाय हा विटाळ म्हणजे सुख दुःख रूपी विटाळ आहे. न देखिजे तोंड. ब्रह्मपुरी वास करणे अखंड. अखंड ब्रह्मचिंतन म्हणतात संत तुकाराम महाराज सांगतात ना, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती, मज दे तयाची संगती, मग मी कमळापती, मग मी कमळापती, तुझ बाणाने कंटाळा, तुझ बाणाने कंटाळा, पडोन राहीन तये ठाई, पडोन राहीन तये ठाई, पडोन राहीन तये ठाई, पडोन राहीन तये ठाई, अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती. अखंड प्रीती ज्याला तुझी आहे त्याची संगत माझी. मग मी कमळापती तुझ मानाने कंटाळा, पडोनी राहीन तये ठाई, उगाची संताची पायी, न मागे न करी काही, तुझी आणगा विठोबा. पडोनी राहीन तये ठाई, त्यांच्या चरणाजवळ पडून राहिलं तरी तिथं तेथे रामनाम होईल श्रवण. तिथं ऐकायला काय नाही, रामनामच ऐकायला येणार आहे.
म्हणून पडो निराहीन तये ठाई अखंड जया तुझी प्रीती अखंड अखंड प्रेम अखंड चिंतन असावं. आणि म्हणून सांगितलं ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखे जे तोंड विटाळाचे. आता सुख दुःखी रूपी विटाळ जन्म मरण रूपी विटाळ या ठिकाणी नाही आहेत. पाप पुण्य रूपी विटाळ या ठिकाणी नाही आहेत. न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्थम न वेदा अहम भोजनय नैव भोज्यम न भोक्त चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आत्मचटकामध्ये वर्णन आहे. न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्थम न वेदान वेद्य अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता. भोजन भोज्य भोक्ता त्रिपुटी राहिली नाही. ध्येय ध्याता ध्यान हे त्रिपुटी राहिले नाही आहेत. एकरूपता इतकी एकरूपता झाली की जगताचं भान राहिलं नाही स्वतःचंही भान राहिलेलं नाही आहे. ब्रह्मपुरी वास करणे अखंड विषमता नाही आहेत विकार नाही आहेत. न देखिजे तोंड विटाळाचे. हा आनंद एकांतात मिळतो बरं का. आवडी विठ्ठल गाई जे एकांती गाई जे एकांती अलभ्य तो येती लाभ घरा अलभ्य तो येती लाभ घरा. एकांतात मिळणारा आनंद आहे. एकांत साधका करता आहेत. एकांत विषय माणसा करता नाही बरं का. विषय मनुष्य जर एकांतात गेला तो एकांतात जास्त विषयाचं चिंतन करतो. मनुष्य मनाने जेवढं पाप करतो तेवढं शरीराने करीत नाही. मनुष्य एकांतात जेवढं पाप करतो तेवढं लोकांतात करीत नाही. म्हणून खरोखर साधना करण्याची वृत्ती असेल त्याच्याकरताच एकांत उचित आहेत. विषय मनुष्य जर एकांतात गेला तर विषय मनुष्य विषयाचं चिंतन करतो आणि तो पुण्याऐवजी पाप जास्त करतो. पण एकांत भक्ताला आनंददायी असतो. आणि या एकांतातून प्राप्त होणारा जो आनंद आहे हा जो रस आहे. रस शब्दाचा अर्थ आनंद असा होतो. रसो वैसा इति रास. भगवंतांनी रास लीला केली ना. रास म्हणजे काय रस. रस म्हणजे आनंद. हा आहे ब्रह्मरस. आणि या ब्रह्मरसाचा आनंद आम्हाला एकांतात मिळतो. आणि सदैव आम्ही हा आनंद सेवन करू असं तुकोबाऱ्या शेवटच्या चरणात सांगतो. तुका मानया एकांताचा वास तुका तुका
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली सर्वांना एक सूचना आहे, कोणी उठू नका दर्शनाकरता. 12 वर्ष पूर्ण झाले, एक तप झाले. ह्या सोहळ्याकरता सर्व ग्रामस्थांचं सहकार्य आहे, सर्व ग्रामस्थांचा आशीर्वाद. परंतु भजनी मंडळाचं महाराज फार इतकं तळमळीनं हे कार्य करतात मंडळी. त्यांच्याकरता एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा. आणि आपल्याला आज जी आठवण होती शिवाजी राजांची, कारण सेवा घडली, एक तप प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये त्यांनी जागा केली. महाराजांना सुद्धा आज त्यांचं स्मरण झालं. ज्या ज्या मंडळींची सेवा आहे त्यांना आपण महाराजांच्या हस्ते श्रीफळ प्रसाद देणार आहोत. एकदम कमी वेळामध्ये ज्याचं नाव घेतलं जाईल त्यांना यायचं दर्शनाला. कोणी उठू नका, वही घ्या इकडं. आपल्या सोहळ्याकरता सर्वांचीच सेवा आहे, परंतु एक कार्यकर्ता करावं लागतं. विनेकरी विलास विठ्ठल तांबे महाराजांच्या हस्ते प्रसाद घेऊन जा. त्यानंतर आपल्या दिंडीबरोबर आपल्या गावचं वैभव हरिभक्त परायण महादेव मंदिरातले भोले बाबा पूर्ण सोहळ्यात असतात, त्यांनाही महाराजांच्या हस्ते आपण प्रसाद देणार आहोत. त्याच्यानंतर अश्व, आपल्या दिंडीचं सगळ्यात मोठं वैभव बाळासाहेब विठ्ठल वाकचौरे. त्यानंतर झेंडेकरी ध्रुपद हरी तांबे. त्यानंतर बबन गेनू तांबे, अशोक रामभाऊ तळोले औरंगपूर, शाळूराम किसन वाकचौरे औरंगपूर, सागर संभाजी लोखंडे, अण्णासाहेब मच्छिंद्र लोखंडे आणि बाबासाहेब पोलाटे. त्यानंतर तुळशीवाल्या महिला, आता सर्वच माता भगिनींनी सेवा केलेली आहे, त्याच्यामुळं सगळ्यांचीच नाव घेतल्यासारखं आहे असं समजा. वैयक्तिक कोणाचं नाव घेण्यापेक्षा सगळ्यांची सेवा आहे. त्यानंतर ट्रॅक्टर रथ व्यवस्था प्रत्येक वर्षी हे मंडळी सेवा म्हणून करतात. आपले श्री भाऊसाहेब लोखंडे, भाऊसाहेब रामभाऊ लोखंडे मेजर या. त्यानंतर योगेश विठ्ठल तांबे, नंतर श्री सोमनाथ ज्ञानदेव लोखंडे, विजय बाबासाहेब आनर्थे, नानासाहेब आनर्थे साऊंड सिस्टीम, कीर्तन सेवा हरिभक्त परायण बाळासाहेब महाराज सदाफळ, हरिभक्त परायण शिवाजी महाराज खोचे सरला बेट, प्रवचन हरिभक्त परायण राधा किसन कचू तांबे, हरिभक्त परायण विलास त्रिंबक वरपे, हरिभक्ती परायण निवृत्ती महाराज तांबे, हरिभक्त परायण नंदाताई तांबे, गंध सेवा श्री अनिल महाराज तांबे मृदंगाचार्य, हरिभक्त परायण सोनू महाराज भागवत लोणी. आणि आपल्या ह्या कार्यक्रमाला शोभा जी आणली रांगोळी सलिनी किशोर पारधे दिघेताई आणि चेतना देवीदास लवाटे डॉक्टर. तसेच आजच्या सजावटीकरता फुलं देणारे सोमनाथ दिघे व देठे व श्री कैलासगिरी. सिस्टीम मंडप लाइटिंग राहुल महाराज ताजने आश्वी. दिंडीमध्ये सहभागी झालेले सर्व वारकरी दुर्गापूर, चंद्रापूर, औरंगपूर, संगमनेर, सादतपूर, दिंडीसाठी गोगलगाव आणि दिंडीसाठी आजचं जे योगदान आहे हे पांडुरंग विठ्ठल गवारे सपत्नीक पूजा योगदान देणगी देणारे भजन मंडळाला. या पुढे या, दोघं या. नंतर सगळ्यात महत्वाचं देणे को अन्नदान लेणे को हरिनाम. आज ज्यांनी आपल्याला अन्नदान केलं असे जय माता दी मित्र मंडळ, कुणी येऊन एक प्रतिनिधी या आणि घेऊन जा. त्यानंतर समस्त भजनी मंडळाचा सहभागी अन्नदानामध्ये. जय माता दी मित्र मंडळ या. श्री पांडुरंग विठ्ठल गवारे सपत्नीक लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं देणगी देत आहेत.
भजनी मंडळाला देणगी दिलेली आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. त्यानंतर या प्रांगणामध्ये ज्यांनी सेवा केली, स्वच्छता केली, रवींद्र दत्तू तांबे, संतोष भाऊसाहेब तांबे. त्यानंतर आपल्या प्रसादाकरता ज्यांनी दूध दिले, सागर बाजीराव तांबे 1 कॅन, बाळासाहेब पाटोळे 1 कॅन, अमोल तांबे 2 कॅन, कैलास नाना तांबे 1 कॅन आणि प्रांगण ग्रामपंचायत समोर साफसफाई साळवे ताई. तसंच गुरुसेवा वेदांत गुरु यूट्यूब चॅनलला आपला हा कार्यक्रम सगळ्यांना पाहायला भेटणार आहे असे आपले विनोद पाबळ महाराज पानोडी. मृदंगाचार्य हर्षल महाराज ताजने, हरिभक्तपरायण कवीन महाराज, हरिभक्तपरायण सोनू महाराज भागवत. बाहेरून आलेले सर्व भजनी मंडळ, सर्व महाराज मंडळी, गोगलगाव, गोरक्षवाडी, औरंगपूर, सादतपूर, दाड, चंद्रापूर, प्रतापूर, दुर्गापूर, तसेच काही आपल्याकडं पाहुणे मंडळी आलेले आहेत. हरिभक्तपरायण सोनवणे दादा शिर्डी पोलीस स्टेशन, तसेच हरिभक्तपरायण नवले नाना मालदाड, तसेच श्री आबासाहेब शिंदे रहीमपूर, बाबासाहेब नवले मालदाड, बाबासाहेब गावडे लोणी, राहुल महाराज पोकळे लोहारे, सुदाम महाराज मिस्त्री लोहरे, सर्व महाराज मंडळी. सर्व कोणाचं जर नाम उल्लेख राहिला असेल तर आम्हाला मोठ्या अंतकरणानं माफ करा. अशीच आमच्याकडून सद्गुरूंची सेवा घडावी ही सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना. दुधावाल्यांचे नाव घेतले ना, दुधावाल्यांचे श्रीफळ राहिलेत तेवढे श्रीफळ घेऊन जा. हॅलो, राहिलेले श्रीफळ नंतर देऊ आपण. विठ्ठल 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 झालेली सेवा प्रभूचरणी समर्पण. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिलेले गुरे वेडी वा पुढे उत्तरे महाराज नाही चारिला अधिकार मी आपुला. महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राघवाया वे किंकरा. क्षमापराध महाराज ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. झाले समाधान तुमचे देखील चरण. सर्वाधिकपणे येत साकुर देखणे. हा तुका म्हणे भोग गेला दिवारीला लागा. हा करणे आरती चक्रपाणी वाळली. पहा पहा सकळा पुण्यवंत तुम्ही. हा तुका बाहे टाळे उभा आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा देवता मिथिला माता आरती ज्ञान राजा लोपदे ज्ञान जगे नेणाते गोणे अवतार मनोरंग ठेवले ज्ञाने आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा देवता मिथिला माता आरती ज्ञान राजा प्रगट होई बोले विश्वब्रह्माची गेले रामचंद्राने ठेवले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा देवता मिथिला माता आरती ज्ञान राजा. आरती तुकारामाला स्वामी सद्गुरुरामा आरती तुकारामा राघवे सागरात पाशात झालेले तेज तुकोवाद मंगळ घेरे आरती तुकारामा स्वामी सद्गुरुरामा संस्कार मूर्ते आरती तुकारामा
तुळशी ब्रह्म तुकाची आले रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले आधी तुकारामा स्वामी सद्गुरु रामा संतान बोलते आरती तुकारामा आरती गंगागिरी स्वानंद रे घातले क्षेत्र गोदावरी जते आरती गंगागिरी उगालेल्या नक्षत्र चारी वर्ण एकत्र पंढरीचे वारे नित्य आवडे ज्ञानेश्वरी आरती गंगागिरी हरिनाम संसार भक्त जना समर्थ कीर्तन नाम भजन विठ्ठल विठ्ठल हरे आरती गंगागिरी गंगागिरी नाम घेता भेवती साईता म्हणून चरण स्वामी नारायण गिरी आरती गंगागिरी स्वानंद हरे घातले क्षेत्र गोदावरी जते आरती गंगागिरी हरि तरंग वंदे चरणाने पाहिना रूप तुझे आदि वायु नमः